आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात। मराठा उपसमितीची काल मुंबईमध्ये महत्त्वाची आढावा बैठक झाली। शिंदे समितीने कामकाज सुरू केल्यापासून राज्यामध्ये 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या आणि त्या आधारे 12 लाखाहून अधिक कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहेत, अशी माहिती उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। गेल्या 6 महिन्यात संभाजीनगरात जवळपास 50,000 प्रमाणपत्र, बीड जिल्ह्यात 34,000हून अधिक प्रमाणपत्र वितरित झाली। मुंबईमध्ये झालेल्या आंदोलनातील 8 पैकी 7 गुन्हे मागे घेण्यात आले, तर मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल 161 गुन्ह्यांपैकी केवळ 71 गुन्हे मागे घेणं प्रलंबित आहे। मराठा आरक्षण आणि हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करणाऱ्या शासन निर्णयाविरुद्ध याचिकांचा आढावा घेत स्पेशल काउन्सिलची नियुक्ती केली जाणार आहे। सातारा गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात पुणे विभागीय आयुक्त यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले जाणार आहेत। तर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी उपसमितीने दिलेल्या नोंदींच्या आकड्यामध्ये तफावत असल्याचं म्हटलेलं आहे। खोटं सांगू नका, मला खरं सांगा, नोंदी किती निघाल्या? माझ्या समाजाला मान्य आहे। तुम्ही जर म्हणले 1 लाख निघाल्या, 1 लाख मान्य। तुम्ही म्हणले 54 लाख निघाल्या, 54 लाख मान्य। पण तुम्ही फक्त खरं सांगा। तर त्यांनी त्यावेळेस प्रोसिडिंग आम्हाला दिलं तर 54 लाख नोंदी सापडलेल्या नाहीत, नोंदी 57 लाख सापडलेल्या असं त्यांनी प्रोसिडिंग दिलं। 57 लाख सापडलेले आणि आता आकडा काय येतोय 48 लाख। म्हणजे याचा अर्थ असा होतो, मंत्रिमंडळाच्या उपसमितीला विखे पाटील साहेबाला आणि मंत्रिमंडळात त्यांचे जेवढे सदस्य आहेत मंत्री म्हणून, त्यांना खालचे अधिकारी कन्फ्यूज करायला लागले। दरम्यान ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात काय म्हटलंय तेही आपण पाहूया।